मित्रांनो नमस्कार. आपण आलोय अशोका सीड्सच्या बीट टू ट्रेमो मध्ये. तर ही व्हरायटी आहे अशोका सीड्सची बीट टू ट्रेमो. ही व्हरायटी लागवड केली आहे आंबेगाव तालुक्यातील नागापूर या गावात. तर ही बीट जी आहेत हे जे शेतकरी आहेत, काका तुमचं नाव काय? एकनाथ शंकर वाघ. एकनाथ शंकर वाघ हे जे शेतकरी आहेत यांनी हे बियाणं आणलेले आहे शेतकरी कृषी सेवा केंद्र रांजणी यांच्याकडून. हे जे अशोका सीड्सचे गोल्डन डिस्ट्रीब्युटर आहेत ते फक्त अशोका सीड्सचा बीट आणि अशोका सीड कोणतीच विक्री करतात. तर काका ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी बद्दल तुम्हाला काय वाटतं? एक नंबर व्हरायटी आहे. अच्छा, व्हरायटी तो जे पुढलं गिराईक आहे ही व्हरायटी पहिल्या ही व्हरायटी घेतो. म्हणजे याचं कारण काय? कुठला व्यापारी घेतो याचं कारण काय? व्यापारी घेतो, माल कलर बाज आहे, अच्छा. व्हाईटपणा कमी आहे त्याला. ओके. दुसऱ्या बीटला व्हाईटपणा, वर बुडाला व्हाईटपणा ज्यादा आहे. या बिटाला पूर्ण रेडपणा हा, आहे, रेडपणा मुळी आहे. चांगली आहे आणि एक्सपोर्ट साईजचा माल माल आहे. आहे. आणि किती दिवसात काढायला येतो? 50-55 दिवसात 50-55 दिवसात काढायला येतो. नंतर बियाचं जर्मिनेशन कसं आहे? ब्याचं जर्मिनेशन चांगले, लय 100% मोठं नाही. हा, लय ओके. मोठं आणि उतार क्षमता 100%. 100%. हा, उतार तुम्ही क्षमता याच्या 100%. या बीट अशोका सीडच्या रेमो बीटा सोबत अजून कुठल्या कंपनीचं बीट लागवड केली? अजितची केलेली आहे. अजितची केली. हा. तुम्हाला अजितची आणि याच्यामध्ये काय वाटतं? हे अजितचा आणि याच्यात असा फरक आहे का बाजार भावात 20% फरक आहे दोन्ही मध्ये. म्हणजे कोणाला जास्त बाजार भाव भेटतो? रेमो अशोकाला ज्यादा बाजार भाव भेटतोय अशोका आणि- रेमोला ज्यादा हा, बाजार भाव भेटतो. आणि हा. त्याला कमी मिळतो. म्हणजे अजितला. अजितच्या बिटाला कमी हा, भाव त्याचा भेटतो. जो सोट आहे ना तो खाल्ला सोट जाडा असल्यामुळे त्याला भाव कमी मिळतोय जरा. अजितच्या बिटाला खालची आणि- मुळी जाड असल्यामुळे भाव कमी हा, भेटतो. व्हाईटपणा ज्यादा आहे त्याला. त्याला व्हाईटपणा जादा आहे. हा, अच्छा, आणि अशोका चांगला आहे, अशोका चांगला आहे. क्वालिटी नंबर 1 आहे. हा, एक नंबर आहे. धन्यवाद काका. धन्यवाद.